राज्यातलं राजकारण स्थिर दिसत असलं तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे या मूळ गावातील वाढलेल्या मुक्कामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा वाढलेल्या आहेत। बुधवारी संध्याकाळी ते आपल्या मूळ गावी आले आणि त्यानंतर विश्रांतीसाठी आलं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। मात्र आता 5 दिवस उलटून गेलेत तरी त्यांचा मुक्काम तिथे कायम आहे। शनिवारी मंत्री संजय राठोड यांनी त्यांची भेट घेतली, त्यामधील रहस्य सुद्धा कायम असल्यानं राजकीय वर्तुळात सध्या उलटसुलट चर्चा होत आहे। लहान रोप असताना पाहिजे होता हा हे मोठे झाले ना आणि भरपूर लागलेत बघा ना। कुठे लावली रे आकडी आणि कारले। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, दरेगावी आता उपमुख्यमंत्र्यांचा जो मुक्काम वाढलेला आहे त्याच्यावरून नेमक्या काय चर्चा आता सुरू झाल्यात? कारण ते नाराज असले की आपल्या मूळ गावी दरेगावी जातात, तिथे त्यांचा मुक्काम वाढतो, अशाच चर्चा आतापर्यंत होत आल्यात काय? रिद्धी अगदी बरोबर आहे। एकनाथ शिंदे ज्यावेळी नाराज असतात त्यावेळी ते दरेगावी जातात आणि 2 ते 3 दिवसाचा त्यांचा मुक्काम असतो। मात्र यावेळी जर आपण बघितलं असेल तर ते बुधवारी संध्याकाळी आपल्या मूळ गावी गेले होते। मात्र आता जवळपास 5 दिवस उलटले आहेत, अजूनही ते दरेगावी गावातच आहेत। नेमके एकनाथ शिंदे नाराज असल्यानं दरेगावात गेलेत की इतर कोणतं कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र एक राजकीय वर्तुळात एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे की एकनाथ शिंदे हे नेमकं दरेगावात नेमकं कशासाठी गेलेत, का गेलेत आणि त्यांची नाराजी नेमकी कशावर नाही। कारण आपण जर बघितलं असेल तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही। शिवसेनेचा दावा रायगडच्या पालकमंत्री पदावर आहे। अमित शहा येऊन गेलेत, मात्र तरी देखील हा तिढा सुटलेला नाही। त्याचमुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत का? कारण एकनाथ शिंदेचं पहिल्यापासून असं मत होतं, नाशिकचं पालकमंत्री पद जर भाजपकडे जात असेल तर रायगडचं पालकमंत्री पद जे आहे ते आमच्याकडे हवं आणि अर्थात हा तिढा अजून सुटलेला नाही। त्याचमुळे एकनाथ शिंदे दरेगावात जाऊन मुक्कामी गेलेत का हे बघणं महत्वाचं असणार आहे। आणि दुसरी गोष्ट ही आहे की एकनाथ शिंदे दरेगावात गेलेत ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांसोबत गेलेत, म्हणजे त्यामध्ये श्रीकांत शिंदे देखील आहेत, एकनाथ शिंदेच्या पत्नी, संपूर्ण कुटुंब सध्या दरेगावात आहेत। आणि एकनाथ शिंदेचे नेते रात्री उशिरा जाऊन एक नेता जाऊन एकनाथ शिंदेना भेटतोय। त्यामुळे नेमकं महायुतीमध्ये काय सुरू आहे? एकनाथ शिंदेची नाराजी मागील काही दिवसांपासून माध्यमांसमोर आली होती। अनेकदा ते कॅबिनेट बैठकांना देखील गैरहजर राहिले, महत्वपूर्ण बैठकांना ते गैरहजर राहत आहेत। त्यामुळे आता पुन्हा कोणत्या कारणावरून एकनाथ शिंदे नाराज आहेत हे बघणं महत्वाचं आहे। मात्र त्यांचा दरेगावात वाढलेला मुक्काम जो आहे तो सध्या चर्चेचा विषय ठरतोय। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।